बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने बार्शी तहसील कार्यालयासमोर बैलगाडी ठिय्या आंदोलन करण्यात आले। बार्शी तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने बार्शी तहसील समोर बैलगाडी ठिय्या आंदोलन संभाजी ब्रिगेडने केले। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। आंदोलनात शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या। शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे। मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी सरकार मुर्दाबाद 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 मोदी सरकार मुर्दाबाद। शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे। शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे। शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे। बैलगाडी आंदोलनात आणून निषेध व्यक्त केला। यावेळी संभाजी ब्रिगेड अध्यक्ष आनंद काशीद, छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष धीरज शेळके, काँग्रेस आयचे विक्रांत पाटील, शिवसेनेचे विनोद वाणी, जनहित शेतकरी संघटनेचे मुठा, सहजीवन संघटनेचे सुहास कांबळे यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला। तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतातील भाजीपाला व दूध, अन्नधान्य व फळे, शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे अशा विविध मागण्या आंदोलनकारांच्या होत्या। बार्शी तालुक्यातील शेतकरी अनेक ठिकाणी आक्रमक झाले आहे। काही ठिकाणी शेतकऱ्याने चक्क रस्त्यावर शेतीमाल टाकला। शेतमाल घेऊन जाणारे वाहने सुद्धा शेतकऱ्यांनी अडवून त्यातील शेतीमाल रस्त्यावर फेकला। बार्शी तालुक्यातील बार्शी सोलापूर रोडवर काळेगाव फाट्याजवळ शेतकऱ्याने शेतमाल टाकून शासनाचा निषेध केला। फोडायची नाही, ढिगाणा करायचा नाही आणि आमच्या आंदोलनात कुणी फूट पाडायची, आमचं आंदोलन चिरडाचं असलं, कुणी धावक्याचा आमच्यावर अन्याय केला तर पोलीस खात्याला मी आमच्या भावाला विनंती करतो, त्या माणसावर तुम्ही कसली कारवाई करा। आमच्या शेतकरी संघटनेचा काळेगाव येथे शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ थिटे यांची आंदोलनात उपस्थिती होती। तर श्रीपत पिपरी फाट्यावर कुर्डवाडी रोडवर शेतमाल रस्त्यावर टाकून निषेध करण्यात आला। या बातमीचे वृत्तसंकलन केले आहे बार्शीहून भैरवनाथ चौधरी यांनी।